बच्चू कडू यांचे काही समर्थक हे रेल्वे रुळावर उतरले। आंदोलकांनी रेल्वे रुळावर झोपून आंदोलन केलं। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला। शेतकऱ्यांनी रेल रोको करू नये असं आवाहन यावर बच्चू कडू यांनी केलं। रेल्वेवर जाईन आमचे माणसं काय अडवले तर तिकडे अडवले माणसं बुट्टीबोरीला, इकडे आमच्या सोबत चर्चा करतात, तिकडे माणसं अडवताय। ही नालायकी आम्ही खपून घेणार नाही। काय तिकडे दोन पोलीस वरते गेले, हे दोन पोलीस ऐकते काय? एवढे जणांना टाकला खाली तर मग काय बोंबला? मग आमची चूक, आणि तुम्ही दोघं जण तिथं घेऊन फटकण्या घेणार। तर बच्चू कडू यांच्या या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत। मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल बच्चू कडू यांच्या भेटीला येणार आहेत। दुपारी 4 वाजता दोन्ही मंत्री कडूंसोबत चर्चा करणार आहेत। मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर कडू आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील। शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असं कडू म्हणाले। बच्चू कडू यांची बावनकुळे आणि महाजन यांच्याशी फोनवरून चर्चा झालेली आहे। सांगा कधी येते? लवकर अर्धा एक तासात बोलावा। आता बावनकुळे इथे नाही आहे, आशिष जयस्वाल इथे आहे, ते इथे येऊन काय म्हणतात ते पाहू। पुन्हा आपण त्याच्यानंतर तुमच्याशी चर्चा करू। तुम्हाला चर्चा केल्याशिवाय, तुमच्यासोबत चर्चा केल्याशिवाय काही होणार नाही। आता ज्यांनी ज्यांनी मत मांडलं नेते मंडळींनी, त्यांचं बरोबरच आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी छगन जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। छगन, आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे? किती साधारण आंदोलक आहेत या ठिकाणी बच्चू कडूं बरोबर? आणि 4 वाजता मंत्री येत आहेत, तर त्या संदर्भात नेमक्या काय चर्चा या सगळ्या आंदोलकांमध्ये आहेत? नक्कीच रिद्धी, काल पहिला दिवस होता आणि आता दुसरा दिवस आहे आंदोलनाचा। आणि आज सध्या जर बघितलं तर शेतकरी देखील आक्रमक झाल्याचं आपण चित्र पाहिलेलं होतं। मात्र या दरम्यान बच्चू कडूंशी सरकारसोबत जी चर्चा झाली त्यामध्ये 2 मंत्री 4 वाजताला बच्चू कडूंच्या भेटीला येणार आहेत। त्यामध्ये पंकज भोयर असतील आणि दुसरे एक मंत्री आहेत, ते सुद्धा बच्चू कडूंशी संवाद साधायला येणार आहेत। आणि या चर्चेदरम्यान आता काय होते, कारण बच्चू कडूंच्या एक नाही तर केवळ तब्बल 22 मागण्या आहेत आणि त्यासाठी किमान बैठक लावणं देखील महत्वाची आहे। मात्र बैठक ही नागपूरमध्ये व्हायला पाहिजे अशी भूमिका बच्चू कडूंची आहे। त्यामुळे आता हे 2 मंत्री नेमका काय तोडगा काढतात आणि त्यानंतर बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात, आंदोलन सुरू ठेवतात की आंदोलन मागे घेतात आणि सरकारच्या बैठकीत सहभागी होतात, हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे। तत्पूर्वी बच्चू कडूंनी जे रेल रोको आंदोलन होतं ते रेल रोको आंदोलन मागे घ्यायला सांगितलेलं आहे। 4 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम आता आहे। 4 वाजता मंत्री येतील, बैठकी होईल, चर्चा होईल आणि त्यानंतर बैठकी संदर्भात काय तोडगा निघतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी छगन।